दादांच्या दुर्घटनेनंतरनं आदरणीय पवार साहेबांच्या पक्षातले काही नेते मंडळींनी सांगत होते, आमच्या दादांसोबत चर्चा झाल्या, दोन्ही पक्ष आता आपण एकत्रित पुढं जायचं आहे. परंतु अशा पद्धतीनं आमच्याशी किंवा पक्षातल्या प्रमुख नेत्यांशी दादांनी विस्तृतपणानं कधी चर्चा केलेली नव्हती. परंतु ठीक आहे, दोन्ही पक्ष एकत्रित असतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सुनीत्रा वहिनींच्या नेतृत्वात मोठा होत असेल तर अजूनही वेळ गेलेली नाही आहे. परंतु आमच्यासारख्या कार्यकर्त्याची भूमिका किंवा भावना एकच होती की दादांच्या पश्चात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून उत्तराधिकारी म्हणून सुनीत्रा वहिनी झाल्या पाहिजे. राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा होते, तर तीच जबाबदारी किंवा तो मान सुनीत्रा वहिनींनाच मिळावा ही आमची भूमिका स्पष्ट होती. आणि त्यामध्ये सुनीत्रा वहिनी आज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यात, राज्याच्या उपमुख्यमंत्री देखील झालेल्या आहेत. आणि सुनीत्रा वहिनींच्या नेतृत्वात जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठा होत असेल, सुनीत्रा वहिनींचं नेतृत्व मान्य असेल, तर दोन्ही पक्ष विलीनीकरण करून एकत्रितपणाने पुढं जात असेल तर आम्हाला देखील त्याचा अभिमान असेल. आमचा पक्ष मोठा होत असेल तर त्यामध्ये सर्वांनीच सकारात्मकपणाने पाहिला पाहिजे. आगामी काळामध्ये सुनीत्रा वहिनींचं नेतृत्व ज्यांना मान्य नसेल ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून इतर पक्षामध्ये जातील, असं देखील माझं मत आहे.